शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ महत्त्वाचा आहे। त्यासाठी प्रत्येकाने छंद म्हणून तरी खेळ खेळला पाहिजे अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली। धुळे शहरातील डॉली हाऊस या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। खासदार शोभा बच्छाव यांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुलाच्या आवारात क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। धुळे शहरात शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये डॉली हाऊस ही इंग्रजी माध्यमाची शाळा आघाडीवर आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉली हाऊस शाळा प्रशासनातर्फे निरनिराळे उपक्रम राबविले जातात। शनिवारी सकाळी क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाला सुरुवात करण्यात आली। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। यांच्यासह तालुका क्रीडा अधिकारी स्वप्नील वोदे, जिल्हा परिषदेच्या सदस्या संजीवनी सिसोदे, शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, कल्याणी इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक विजयकुमार ढोबळे, ॲडव्होकेट मोहन जैन, संस्थेच्या संचालक हेमलता जैन, शिक्षिका कविता पाटील, रेखा जोशी, पूनम देशमुख, पूनम पाटील, पौर्णिमा बारी, सरला अडावतकर, भाग्यश्री शहा, श्रीमती मोनिका, श्रीमती दीक्षित, चारू मुळे, कोमल कुलकर्णी, छाया पाटील, वैशाली चौधरी, सुविधा देवरे, श्रीमती वैशाली आणि क्रीडा शिक्षक राम आमोदे यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी सांगितले की डॉली हाऊस या शाळेत विद्यार्थ्यांना चालण्यापासूनचे धडे देण्यात येतात। बालपणीच त्यांच्या मनावर शिस्त आणि संस्काराचे धडे गिरविले जातात। तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्यासाठी निरनिराळे खेळ देखील शिकविले जातात। विद्यार्थी वाढताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबविले जातात। गेल्या 37 वर्षांपासून या संस्थेचे काम सातत्याने सुरू असल्याची भावना हेमलता जैन यांनी यावेळी व्यक्त केली। सलग दुसऱ्या वर्षी क्रीडा आणि सांस्कृतिक उत्सव साजरा करण्यात आल्याची माहितीही यावेळी